किंवा ज्याला आपण थोडी एकदम मोठी पण नाही छोटी पण नाही, फिल्म छोटा विचार होता, त्यांनी ती केली, त्याच्या सगळ्या सहकार्याने त्याच्यामध्ये काम केलं. पण या फिल्मचा इम्पॅक्ट असा झाला की आज भिडेवाड्याचं स्मारक तिथे बनायला सुरुवात झाली. शासनाला याच्यावरती तात्काळ विचार करावा लागला की अरे आज ही फिल्म आली, उद्या मोर्चा येईल. एवढी वर्ष लोक ओरडत होती, मोर्चा घेऊन बोर्ड घेऊन बोंबाबोंब करत होते, आपले पॉलिटिशियन आपले नेते सगळे जाऊन बसत होते तिथे. पण त्यांच्या याला जे शासन झुकलं नाही ते फिल्म सारख्या माध्यमाला झुकलं. तर भिडेवाडा ही प्रोसेस नेमकी अशोक कशी होती आणि त्याच्यामध्ये नेमक्या अडचणी काय काय आल्या? धन्यवाद. आमच्या व्हेर इज भिडेवाडा या फिल्मला उर्गेन आर्ट फेस्टिवल मध्ये स्थान दिलं त्याबद्दल मी प्रथमतः टीमच्या वतीने आभार मानतो आणि तुम्ही सगळेजण आलात. तर व्हेर इज भिडेवाडा म्हणजे भिडेवाडा ही भारतातली मुलींची पहिली शाळा आहे. मला पुस्तकाच्या व्यतिरिक्त माहीत नव्हतं. पुण्यामध्ये सुद्धा माझ्याप्रमाणे अनेकांनाच माहितीच नाही म्हणजे की भिडेवाडा इथे इथे आहे. आणि त्या फिल्मची ज्यावेळेस निर्मिती करायचं ठरलं तर त्या मग की बाबा भिडेवाडा साधारणपणे की हा ठीक आहे मुलींची पहिली शाळा, आपण ड्रामा वगैरे करून काहीतरी शॉर्ट फिल्म वगैरे बनवूया. पण मग त्याची ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की किती जळमट आहेत आणि त्याच्यावर घुसखोरी कशा पद्धतीने केलेली आहे. म्हणजे मग ती जी कन्सेप्ट आम्ही डेव्हलप केली की एक लहान मुलगी भिडेवाड्यात भाषण करण्याचं स्वप्न घेऊन शोधत येते. मुळामध्ये आजही महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा आपण देशातल्या म्हणूयात, देशातल्या शिक्षकांना सुद्धा भिडेवाडा माहित नाही. तर ते जे स्वप्न आहे की मला भिडेवाड्यात भाषण करायचंय, तर त्या स्वप्न ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने भिडेवाडा झाला असं आपण समजूयात. पण आता भिडेवाडाचं काम होतंय ही एक सकारात्मक गोष्टच आहे. तरीही भिडेवाडा झाल्यानंतर पहिली 2 वर्ष श्रेयवादामध्येच जातील अशी मला भीती आहे. आणि त्याच्यानंतर ती जी मुलगी आहे लहान जिला भाषण करायचे, अशा देशभरातल्या मुलींना त्याच्यात भाषण करायला किंवा ज्याला आर्ट पेंटिंग म्हणा किंवा हे सगळं करायला बराचसा काळ जाईल. अडचणी तर खूप आल्या, परंतु त्या भिडेवाड्या फिल्मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यामुळे अडचणींवर चर्चा करण्याची तशी वेळ आली नाही. पण अडचणी म्हणजे की पोलिसांनी आम्हाला तिथे शूटिंग करू दिलं नाही आणि शूटिंगला मुळामध्ये आमच्याकडे पैसेच नव्हते. आम्ही सगळ्यांनी एकत्रित कॉन्ट्रीब्युशन करून तो व्हेर इज भिडेवाडा फिल्म केलेला आहे आणि ते कॉन्ट्रीब्युशन करत ती फिल्म केली आहे. त्याच्यामधलं तुम्ही जे गाणं ऐकलं ना, झगमगाट वाटेवरी आत का अंधार, विद्येच्या घरी गप्प गारग सरकार, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि दगडूशेठ गणपतीश्वर फुल लाइटिंग बिटिंग एकदम तुफान. त्या दिवशी आम्ही शूट केलं आणि पाठीमागे भिडेवाडाचा एकदम अंधार. त्यावेळेस मी त्या ओळी लिहिल्या होत्या, झगमगाट वाटेवरी वाटक आत का अंधार, विद्येच्या घरी गप्प गारग सरकार. आणि तिथून महाराष्ट्रातल्या 350 पेक्षा जास्त शाळांमध्ये ही फिल्म शिक्षकांनी दाखवली गेली आहे. महात्मा फुले जयंतीला, सावित्रीबाई फुले जयंतीला, आवाज इंडिया किंवा हे जे स्थानिक केबल असतात तिथे दाखवली जाते. USA चा एक, लंडनचा एक, बाबूराव पेंटर कला महर्षी असे तिला 7 अवॉर्ड मिळाले आहेत. बुद्ध विहारांमध्ये ऑलमोस्ट दाखवली आहे, शिबिरांमध्ये दाखवली गेलेली आहे, काही मंदिरांमध्ये दाखवली गेलेली. तर गणेश उत्सवामध्ये सुद्धा ही फिल्म दाखवली. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की भिडेवाड्याची जी काही चळवळ होती त्या चळवळीमध्ये आमचं कुठंतरी योगदान आणि सरकारला दखल घ्यावी लागली. आज मी आता नुकताच व्हिडिओ टाकला होता की भिडेवाड्याचं काम किती वेगाने सुरू होते आणि आता तिथं गेलं की खूप भारी वाटते की आता मुलींची शाळा सुरू होणार आहे, जे आम्ही सगळ्यांनी म्हणजे अनेकांनी त्याच्यासाठी काम केलं. पण 30-35 हजार महिलांच्या बुद्धीला
एक सकारात्मकता यावी अथर्व शीर्ष म्हणण्याऐवजी आता तुम्ही तिथे सावित्रीबाईचे महात्मा फुलेंचे अखंड म्हणायला जा. शेवटी प्रश्न कायम आहे, वेरीज भिडेवाडा. वा, असं खूप खूप शुभेच्छा तुझ्यासाठी. यानंतर डॉक्टर मारुती गंगावणे ते त्यांच्याकडे येणार आहे की कुटील राष्ट्रवादी ही संकल्पना घेऊन ते बरीच वर्ष त्याच्यावर विचार करत होते. फायनली तुमची फिल्म आली, कसं वाटतं? आणि आज या ठिकाणी स्क्रीन होती ओरिजिन फेस्टिवलमध्ये, तर तुम्हाला साधारण लोकांपर्यंत काय म्हणायचं होतं त्याची बोलू. हॅलो, मुळातच